प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तळोदा शहर संपूर्णपणे तिरंगामय झाले असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील रस्ते, बिरसा मुंडा चौक आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या तिरंग्यांमुळे तसेच लाईटच्या खांबांवर लावण्यात आलेल्या तिरंगी लाइटिंगमुळे संपूर्ण तळोदा देशभक्तीच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्याचं चित्र दिसत आहे. 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर तळोदा शहरात पहिल्यांदाच असे दृश्य पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून तळोदा नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती. या काळात राष्ट्रीय सण औपचारिक पद्धतीने साजरे होत असले तरी शहर पातळीवर असा उत्साह, सजावट आणि लोकसहभाग कधीच दिसून आला नव्हता, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून भाग्यश्रीताई चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या वातावरणात सकारात्मक बदल जाणवू लागल्याचे चित्र आहे. आता तरी तळोद्यात सर्व काही नीट होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत असून लोकनियुक्त नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून पुढे येत आहे. विशेष म्हणजे भाग्यश्रीताई या योगेश भाऊ चौधरी यांच्या पत्नी असल्याने आता तळोद्याचा विकास निश्चितच होईल अशी भावना काही नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत. मात्र काही सुज्ञ नागरिकांकडून नावे नव्हे तर काम महत्वाचे असते अशी संतुलित प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळत आहे. एकूणच 3 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष आल्याने आणि 26 जानेवारी निमित्त शहरात झालेल्या भव्य सजावटीमुळे तळोद्याचा उत्साह यंदा द्विगुणित झाल्याचे चित्र आहे. हा उत्साह केवळ सणापुरता न राहता तो शहराच्या विकासात रूपांतरित होईल का, याकडे आता संपूर्ण तळोद्याचे लक्ष लागले आहे. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.